सरकारी ऑफिसांमधल्या फायली बघितल्या की कधी-कधी डोकं चक्रावतं, नाही का? त्यातली भाषा इतकी इतकी क्लिष्ट असते की तिचा अर्थ लावणं म्हणजे एक मोठं कामच. पण या क्लिष्ट शब्दांच्या आणि सह्यांच्या चक्रव्यूहामागे एक जबरदस्त, अगदी तर्कशुद्ध पद्धत लपलेली आहे. आज आपण याच पद्धतीचा उलगडा करणार आहोत. म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण शासकीय कामकाजाचं इंजिन कसं चालतं, म्हणजे टिप्पणी आणि पत्रव्यवहार कसा लिहिला जातो, याचे नियम काय आहेत आणि ते इतके महत्त्वाचे काय आहेत, हे समजून घेणार आहोत. हो, अगदी. आणि ही फक्त एक प्रशासकीय प्रक्रिया नाहीये बरं का. ती खरं तर लोकशाहीतील उत्तरदायित्वाची आणि पारदर्शकतेची गुरुकिल्ली आहे. कोणताही निर्णय असाच हवेत घेतला जात नाही. तो का घेतला, कोणत्या नियमांच्या आधारे घेतला आणि त्याचे परिणाम काय असतील, या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणारी ही एक पक्की व्यवस्था आहे. आजच्या आपल्या या चर्चेत आपण या व्यवस्थेच्या 2 मुख्य भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे निर्णयाचा पाया रचणारी टिप्पणी आणि दुसरा म्हणजे तो निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणारा पत्रव्यवहार. चला तर मग सुरुवात करूया त्या शब्दापासून जो सरकारी कार्यालयांमध्ये सतत ऐकू येतो, टिप्पणी. ही फक्त फाईलवर लिहिलेली एक नोट नाहीये, यापेक्षा बरंच काही आहे, बरोबर? याचा नेमका उद्देश काय असतो? टिप्पणी किंवा ज्याला इंग्रजीत नोटिंग म्हणतात, ते म्हणजे फाईलचं हृदय आहे. कोणत्याही प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी जी काही आवश्यक माहिती असेल, म्हणजे संबंधित कायदे, नियम, पूर्वीचे निर्णय आणि अर्थातच वस्तुस्थिती, या सगळ्याला एकत्र आणून त्याचं विश्लेषण करणं म्हणजे टिप्पणी. याचा मुख्य उद्देश निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यासमोर प्रकरणाचं एक स्पष्ट आणि निष्पक्षपाती चित्र उभं करणं हा आहे. म्हणजे त्याला योग्य तो निर्णय घेता येतो. आणि यात लिहिणाऱ्याचं वैयक्तिक मत नसतं, तर नियमांवर आधारित अभिप्राय असतो. अच्छा, या माहितीमध्ये काही आश्चर्यकारक नियम दिले आहेत. उदाहरणार्थ, टिप्पणीची भाषा अत्यंत सोपी, सुटसुटीत असावी आणि वाक्य 8 ते 10 शब्दांपेक्षा मोठी नसावीत. एवढंच नाही तर कोणत्याही अधिकाऱ्याची स्तुती किंवा टीका करणं हे पूर्णपणे टाळायला सांगितलं आहे. इतके काटेकोर नियम का? यामागे खूप मोठं आणि दूरगामी कारण आहे. हे फक्त वैयक्तिक अभिनिवेश टाळण्यासाठी नाहीये, तर ही एक प्रकारची संस्थात्मक मेमरी, म्हणजे इन्स्टिट्यूशनल मेमरी तयार करण्याची पद्धत आहे. संस्थात्मक मेमरी? हो, अधिकारी बदलतात, सरकारं बदलतात, पण फाईलमध्ये नोंदवलेले नियम आणि वस्तुस्थिती कायम राहते. त्यामुळे आजपासून 50 वर्षांनी कोणी ती फाईल वाचली, तर त्यांना अमुक अधिकाऱ्याला काय वाटले हे नाही, तर त्यावेळी नियम काय होते आणि निर्णय का घेतला गेला हे निसंदिग्धपणे कळतं. ही एक प्रकारे काळावर मात करण्याची प्रशासकीय युक्ती आहे. वा, संस्थात्मक मेमरी हा विचारच खूप रंजक आहे. म्हणजे प्रत्येक फाईल स्वतःचा एक इतिहास जपत असते. याच माहितीनुसार एका आदर्श टिप्पणीची एक ठरलेली रचना आहे, ज्यात साधारणपणे 6 परिच्छेद असतात. हे 6 परिच्छेद म्हणजे एका कथेसारखे आहेत का? म्हणजे आधी पार्श्वभूमी, मग समस्या आणि शेवटी निष्कर्ष? अगदी तसंच. ही रचना इतकी तर्कशुद्ध आहे की त्यामुळे निर्णय घेणं खूप सोपं होतं. आपण एक उदाहरण घेऊया. समजा एका गावात नवीन शाळा बांधण्याचा प्रस्ताव आहे, तर या 6 परिच्छेदातून ती फाईल कशी पुढे जाईल बघा. पहिला परिच्छेद फक्त संदर्भ देईल. मौजे XYZच्या ग्रामपंचायतीकडून नवीन शाळा बांधण्याबाबत दिनांक टोटो रोजी प्राप्त झालेले पत्र. बस, सुरुवात झाली. अच्छा. दुसरा परिच्छेद मागणी स्पष्ट करेल. सदर पत्राद्वारे गावात 500 विद्यार्थ्यांसाठी 10 खोल्यांची नवीन शाळा बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. ठीक आहे. तिसरा परिच्छेद हा सर्वात महत्त्वाचा. इथे नियम आणि कायद्यांचा आधार दिला जातो. म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार गावाच्या लोकसंख्येचा विचार करता नवीन शाळेची आवश्यकता आहे. तसेच शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार या कामासाठी जागा आरक्षित आहे. म्हणजे इथे कायद्याचा आधार दिला जातो. बरोबर. चौथा परिच्छेद आर्थिक बाजू मांडेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार या कामासाठी अंदाजे 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाचवा परिच्छेद इतर विभागांचा संबंध जोडेल. सदर खर्च मोठा असल्याने या प्रस्तावाला अर्थ विभागाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. आणि शेवटचा 6वा परिच्छेद तो स्पष्ट प्रस्ताव मांडेल. वरील सर्व बाबी विचारात घेता ग्रामपंचायतीच्या प्रस्तावास तत्वतः मंजुरी देण्यात यावी आणि पुढील कार्यवाहीसाठी ही फाईल अर्थ विभागाकडे सादर करावी असा प्रस्ताव आहे. बघा, एकाच नजरेत संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. हे तर अप्रतिम आहे.
म्हणजे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला फक्त शेवटचा परिच्छेद वाचून आणि आधीच्या परिच्छेदांवर नजर टाकून संपूर्ण प्रकरणाचा आढावा मिळू शकतो. या माहितीमध्ये स्वाक्षरीच्या क्रमाबद्दलही एक नियम आहे. अधिकाऱ्यांच्या पदनाम श्रेणीनुसार चढत्या क्रमाने सह्या केल्या जातात. पण यामुळे कामाला उशीर होत नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. वरवर पाहता असं वाटू शकतं की प्रत्येक टेबलावर फाईल फिरवल्याने वेळ जातो. पण यातून जबाबदारीची साखळी म्हणजेच चेन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित होते. जे मग कनिष्ठ अधिकारी सही करतो तेव्हा तो सांगतो की मी यातील तथ्य तपासली आहेत. त्याच्या वरचा अधिकारी सही करतो तेव्हा तो म्हणतो की मी नियमांची पडताळणी केली आहे. असं करत करत फाईल जेव्हा अंतिम निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याकडे पोहोचते तेव्हा त्याला खात्री असते की या प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी झालेली आहे. यामुळे चुकीचे निर्णय टाळले जातात आणि प्रत्येक स्तरावर उत्तरदायित्व निश्चित होतं. म्हणजे टिप्पणी हे प्रशासनाच्या स्वयंपाकघरात तयार होणारं जेवण आहे जे आतल्या लोकांनाच माहीत असतं. पण एकदा का निर्णय झाला की तो बाहेरच्या जगात कसा सर्व्ह केला जातो, त्यासाठी काही विशेष प्रकारची ताटं किंवा पद्धती आहेत का? इथेच पत्रव्यवहाराचा मुद्दा येतो, बरोबर? एकदम बरोबर उपमा आहे. टिप्पणी ही अंतर्गत प्रक्रिया आहे. निर्णय झाल्यावर तो बाहेरील कार्यालय, संस्था किंवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रव्यवहाराचा वापर होतो. आणि हो, यासाठी वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळी ताटं आहेत. म्हणजे पत्रव्यवहाराचे अनेक प्रकार आहेत, जसे की शासन निर्णय, परिपत्रक, ज्ञापन, अधिसूचना, अर्धशासकीय पत्र इत्यादी. यातले शासन निर्णय म्हणजे GR आणि परिपत्रक म्हणजे सर्क्युलर, हे दोन शब्द आपण सतत बातम्यांमध्ये ऐकतो. पण यातला नेमका भेद अनेकदा लक्षात येत नाही. यातील फरक समजण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊ. समजा सरकारने ठरवलं की राज्यातील सर्व शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसवण्यात यावेत. हा झाला शासन निर्णय किंवा GR. एक नवीन धोरणात्मक निर्णय. तो राज्यपालांच्या नावाने काढला जातो आणि त्याला एक प्रकारे कायद्याचं स्वरूप असतं. पण ते डिजिटल बोर्ड कसे बसवावेत, कुठून खरेदी करावेत, त्यासाठी निधी कसा वापरावा, याची सविस्तर माहिती आणि सूचना देणारं पत्र म्हणजे परिपत्रक किंवा सर्क्युलर. अच्छा. थोडक्यात GR हे काय करायचं हे सांगतं, तर परिपत्रक ते कसं करायचं हे समजावून सांगतं. परिपत्रक नवीन निर्णय घेत नाही, फक्त अस्तित्वात असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे स्पष्ट करतो. मला एक प्रश्न पडतोय. आपण म्हणतो की परिपत्रक हे फक्त सूचना स्पष्ट करतं, पण अनेकदा असं दिसतं की एखाद्या परिपत्रकामुळे मूळ नियमाचा अर्थच बदलून जातो. म्हणजे स्पष्टता आणण्याच्या नावाखाली नकळतपणे एक नवीन निर्णय घेतला जातो का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. कायद्यानुसार परिपत्रक मूळ नियमाच्या कक्षेतच असायला हवं, पण काही वेळा त्याची भाषा इतकी गुंतागुंतीची असते की त्याचा वेगळा अर्थ काढला जातो आणि त्यातून वाद निर्माण होतात. म्हणूनच पत्रव्यवहाराची भाषा अत्यंत नेमकी आणि स्पष्ट असणं गरजेचे आहे. याच माहितीमध्ये अर्धशासकीय पत्र किंवा डेमी ऑफिशियल लेटर नावाचा एक वेगळा प्रकार दिसतोय. याची भाषा ही थोडी वेगळी असते असं नमूद केलं आहे. हे कधी वापरलं जातं? हो, जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या किंवा तातडीच्या विषयाकडे दुसऱ्या समकक्ष अधिकाऱ्याचं वैयक्तिक लक्ष वेधायचं असतं, तेव्हा अर्धशासकीय किंवा DO पत्र पाठवलं जातं. याची भाषा थोडी अनौपचारिक आणि वैयक्तिक असते. सुरुवात प्रिय महोदय किंवा प्रियश्री पाटील अशी होते आणि शेवट आपला स्नेहांकित किंवा सस्नेह अशा शब्दांनी होतो. अच्छा. कधीकधी एखादी फाईल दुसऱ्या विभागात खूप दिवस अडकलेली असते, तेव्हा वरिष्ठ अधिकारी थेट त्या विभागाच्या अधिकाऱ्याला एक DO पत्र लिहितात की प्रियश्री पाटील, आपल्याकडे आलेली XYZ प्रकरणाची फाईल पाहिलीत का? ती तातडीची असून त्यावर लवकर निर्णय अपेक्षित आहे. या वैयक्तिक स्पर्शामुळे अनेकदा महिन्यांचं काम आठवड्यात होतं. हा एक प्रकारे प्रशासनातील औपचारिक अडथळे दूर करण्याचा एक अनौपचारिक मार्ग आहे. मग हे सगळं झालं, पण अनेकदा निर्णय प्रक्रिया ही एकाच विभागापुरती मर्यादित नसते. जेव्हा दोन विभागांमध्ये एखाद्या मुद्द्यावर एकमत होत नाही तेव्हा काय होतं? यासाठी अनौपचारिक संदर्भ अशी एक प्रक्रिया या माहितीत दिली आहे. हो, ही आंतरविभागीय सल्लामसलत करण्याची एक औपचारिक प्रक्रिया आहे. जेव्हा एका विभागाला, उदाहरणार्थ शिक्षण विभागाला, नवीन शाळा बांधण्यासाठी अर्थ विभागाची परवानगी हवी असते, तेव्हा ती फाईल अनौपचारिक संदर्भासाठी अर्थ विभागाकडे पाठवली जाते. ते त्यावर आपलं मत नोंदवून फाईल परत पाठवतात. थांबा, ह्यात एक अविश्वसनीय नियम सांगितला आहे. तो म्हणजे तोंडी किंवा अनौपचारिकपणे मिळालेला सल्ला सुद्धा लेखी स्वरूपात नोंदवून ठेवणे बंधनकारक आहे.
म्हणजे 2 अधिकारी चहा पिताना जरी एखाद्या फाईलवर बोलले तरी त्या चर्चेची नोंद करावी लागते. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे प्रशासनात ऑफ द रेकॉर्ड असं काही नसतंच. अगदी बरोबर. प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवलीच पाहिजे. यामुळे पारदर्शकता राहते आणि भविष्यात एखादा निर्णय का आणि कोणाच्या सल्ल्याने घेतला गेला याचा स्पष्ट पुरावा उपलब्ध असतो. तोंडी सूचनांवर काम केल्यास भविष्यात जबाबदारी निश्चित करता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर आणणं महत्त्वाचं असतं. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. पण खरंच असं होतं का? वस्तुनिष्ठतेच्या आणि सल्लामसलतीच्या नावाखाली अधिकारी अनेकदा जबाबदारी टाळण्यासाठी फाईल पुढे ढकलतात किंवा एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे फाईल फिरत राहते असं आपण नेहमी ऐकतो. मग ही प्रक्रिया कधीकधी कार्यक्षमतेच्या आड येते असं नाही का वाटत? हाच तो लाल फितीचा कारभार किंवा रेड टेप आहे का? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि अनेकदा तसा अनुभव येतोही. ही प्रक्रिया कन्सेन्सस बिल्डिंग म्हणजे एकमत घडवण्यासाठी बनवली आहे, पण कधीकधी ती दिरंगाईचं कारण ठरते. पण यावरही एक तोडगा आहे. जर 2 विभागांमध्ये मतभेद कायम राहिले तर प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे सचिवांच्या समितीकडे किंवा अगदी मुख्यमंत्र्यांकडे अंतिम निर्णयासाठी पाठवले जाते. त्यामुळे कोणताही निर्णय अडकून राहत नाही. त्यावर काही ना काही मार्ग काढला जातोच. उशीर होऊ शकतो, पण निर्णय प्रक्रिया थांबत नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? शासकीय कामकाजातील प्रत्येक कागद, मग ती अंतर्गत टिप्पणी असो किंवा बाहेर पाठवले जाणारे पत्र, हे एका अत्यंत शिस्तबद्ध आणि तर्कशुद्ध प्रक्रियेतून तयार होते. याचा उद्देश स्पष्टता, जबाबदारी आणि सातत्य राखणे हा आहे. अगदी बरोबर. या प्रणालीचा हेतूच हा आहे की कोणताही निर्णय वैयक्तिक मतांवर किंवा सोयीवर आधारित नसावा, तर तो नियम आणि वस्तुस्थितीवर आधारित असावा, जेणेकरून प्रशासकीय कामकाजात एकसमानता आणि पारदर्शकता टिकून राहील. ही एक व्यक्तिनिरपेक्ष पण प्रक्रिया केंद्रित व्यवस्था आहे. आजच्या या माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. आजचे ईमेल आणि इन्स्टंट मेसेजिंगच्या काळात जिथे संवाद अतिशय वेगाने होतो, तिथे पत्रव्यवहार आणि टिप्पणी लेखनाची ही पारंपरिक, तपशीलवार आणि अनेक स्तरांवरून जाणारी पद्धत ही किती प्रभावी ठरते? तंत्रज्ञानाचा वेग आणि प्रशासनाची अचूकता यांचा मेळ कसा साधला जात असेल?